आजी आणि नातवंड या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत असो। आज मी तुम्हाला छानपैकी निळ्या कोल्ह्याची गोष्ट सांगणार आहे। एका गावाजवळ जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये बरेचसे प्राणी राहत असतात आणि त्यामध्ये कोल्हा पण असतो। कोल्हा एकदा रस्ता चुकून गावात शिरतो। गावामध्ये बरेचसे कुत्रे असतात। कुत्रे माहिती आहे ना तुम्हाला की अनोळखी दिसलं की भुंकतात, त्यामुळे या कोल्ह्यावरती भुंकतात ते। कोल्हा घाबरतो आणि सैरावैरा पळू लागतो। पळता पळता तो रंगाऱ्याच्या एका निळ्या रंगाच्या डब्यामध्ये पडतो। रंगारी म्हणजे रंग लावणारा पडतो। ते पाहून कुत्रे परत निघून जातात। कुत्रे निघून गेलेत हे बघून कोल्हा टुणकन बाहेर उडी मारतो आणि जंगलाच्या दिशेने पळतो। जंगलात आल्यावरती सगळे प्राणी बघतात, हा कोण निळा प्राणी आलाय, म्हणून ते प्राणी सुद्धा घाबरतात, तेही पळायला लागतात। त्यांना पळताना पाहून कोल्हा म्हणतो, अरे पळू नका, घाबरू नका मला तुम्ही, मी तुमचा नवीन होणारा राजा आहे। आणि खरंच त्या जंगलामध्ये प्राण्यांना राजा नव्हता हे त्या कोल्ह्यालाही माहीत होतं, म्हणून तो म्हणतो की मी तुमचा नवीन राजा आहे, तुम्ही माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे। ते सगळे प्राणी माना डोलवतात की हो म्हणून म्हणतात। आणि मग अशा तऱ्हेने त्या प्राण्यांना हा नवीन राजा मिळतो। मग काय, हा राजा सगळे मंत्रीपद नेमतो। मंत्रीपद म्हणजे प्रधान, एकाला प्रधान बनवतो, बालदार, चोपदार, वेगवेगळे मंत्री बनवतो तो। आणि सगळेजण त्याचं म्हणणं ऐकायला सुरुवात करतात। रोज आपलं भक्ष्य पकडून आणायचे आणि त्या राजाला द्यायचे। राजा मग ते वाटून सगळ्यांना वाटून स्वतः देखील खायचा। असे छान दिवस चालले होते। एकदा असाच कोल्हा राजवाड्यामध्ये, म्हणजे राजवाडाच त्याचा म्हणूया ना की आपण, असा छानपैकी आराम करत होता। आणि काय होतं माहिती आहे, रात्रीची त्याला कोल्हे कुई ऐकू येते। बरेच दिवस तो ओरडलेला नसतो, पण काय शेवटी तो त्याच्या ह्याच्यावरती जातो नाही का, स्वभाव धर्मावरती, गुणधर्मावरती। आणि तोही कोल्हे कुई म्हणजे कोल्ह्याचा आवाज, तोही ओरडायला सुरुवात करतो। ते बघून बाजूला असलेले सगळे प्राणी आश्चर्यचकित होता, अरे म्हणजे हा तर कोल्हा आहे आणि आपण याला राजा बनवला। आणि हे बघितल्यावर म्हणजे बघितल्याबरोबर ते त्याच्यावरती झडप घालणार, इतक्यात कोल्हा पळतो, धूम ठोकतो आणि तो दुसरीकडे निघून जातो। आणि पुन्हा काय तो त्या जंगलामध्ये येत नाही। तर अशी ही गोष्ट आहे। मुलांनो, तुम्हाला आवडली का ही गोष्ट? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण लिहा। तर ही जी गोष्ट आहे ना, ही दंतकथा आहे। ही पंचतंत्रातली दंतकथा आहे आणि ती विष्णू शर्मांनी लिहिलेली आहे। बरं, ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या वेळेला नवीन गोष्टी सहित।